नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खुशखबर आहे। कारण की जिल्हा परिषदमध्ये त्यांची सेवा ही कन्वर्ट केल्या जाणार आहे, रूपांतरित केल्या जाणार आहे। म्हणजे आता सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना ज्याप्रमाणे पगार, ग्रॅज्युइटी, पेन्शन, इतर भत्ते, प्रशिक्षण या सर्व गोष्टी आता अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणार आहे। त्यामुळे त्यांची सेवा ही आता जिल्हा परिषदमध्ये रूपांतरित झाल्यामुळे त्यांच्या पगारातही वाढ होणार आहे आणि त्या सरकारी नोकरीमध्ये त्या परमनंट होणार आहे। म्हणजेच मानधनावर तत्वावर असलेले अंगणवाडी सेविका व मदतनीस या जिल्हा परिषदमध्ये सामावले जाणार आहे। त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण की दोन मंत्रालय एकत्रित केले जाणार आहे। शिक्षण मंत्रालय व महिला व बाल विकास मंत्रालय दोन्ही एकत्रित करून 1 लाख अंगणवाडी शाळा या शाळांसोबत लिंक केल्या जाणार आहे। 1 लाख अंगणवाड्या ह्या शाळांसोबत लिंक केल्या जाणार आहे। मग 1 लाख अंगणवाड्या शाळांशी लिंक केल्यामुळे त्या जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहे, अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, त्यांची ही सेवा ही जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट होणार आहे। त्याविषयी सविस्तरपणे बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, काय मोठा निर्णय घेण्यात आला आहे तो बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण या ठिकाणी बघू शकता की 1 लाख अंगणवाड्या होणार शाळांशी लिंक, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी 2 मंत्रालयांचे एकत्रित पाऊल। आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील 1 लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत। नव्या शिक्षण धोरणातील आकृतिबंधानुसार 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे। कारण NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार अंगणवाड्या ह्या शाळांसोबत लिंक केल्या जाणार आहे। यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालयाने एकत्रित पावले उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत। महाराष्ट्रात सध्या 1,10,525 अंगणवाड्या केंद्र कार्यरत आहे, तर 1,08,237 शाळा आहेत। त्यातील 79,158 शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदललेला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाचे 3 वर्ग तसेच इयत्ता 1ली व 2री असे 5 वर्षे मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आलेला आहे। परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल विकास विभागाच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे। त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण तसेच महिला बाल विकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत। आता या दोन्ही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी ही प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण मिळणार आहे। शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहेत। NCERT आणि डाएटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे। तसेच पूरक अध्यापन अध्ययन साहित्य पुरवली जाणार आहेत। समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जाणार आहेत। त्यामुळे 4 वर्षापूर्वीच या संदर्भात प्रयत्न सुरू झालेले होते। वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते। तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च 2021 मध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या, परंतु सरकारी वकुबानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही। आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्यामुळे या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे। अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल, हा प्रशासनाचा दावा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता 1 लाख अंगणवाडी केंद्र हे शाळांशी लिंक केल्या जाणार आहे। तसेच अंगणवाडी सेविकांची सेवासुद्धा ही जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट होणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची बातमी होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।